जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा गाव आजही एका भीषण क्षणातून सावरलेलं नाही. एक शांत सकाळ, शाळेतून घरी परतणारी मुलगी आणि घराचा दरवाजा उघडताच समोर दिसलेलं भयावह दृश्य. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले 2 मृतदेह. नेमकं काय घडलं त्या घरात? कोण होता तो युवक आणि का झाला हा गोळीबार? काल सकाळी सुमारे 10 ते 10:30च्या दरम्यान अक्कुलखेडा गावातील एका घरात सगळं काही संपलं. 40 वर्षीय विवाहित महिला पती आणि 2 मुलांसह राहत होती. मुलगी शाळेतून घरी परतली, दरवाजा उघडला आणि क्षणात तिच्या आयुष्याला काळी छाया लाभली. घराच्या आत आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि जवळच एक युवक, दोघांच्याही डोक्यात गोळी. आरडाओरड ऐकून शेजारी धावत आले. पोलिसांना कळवण्यात आलं. क्षणात गावात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील देवा धनगर नावाच्या युवकाने गावठी कट्ट्याने महिलेच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा. वाद 10 ते 11 वर्षाच्या सुमाराला जगदीश पाटील अक्कुलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता, तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे. अजून काय नक्की तपासांती काय निष्पन्न होईल सांगता येत नाही, पण त्याच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे. तर त्यांचं काय प्रेमसंबंधावर नाही ही घटना घडलेली आहे असं वाटतंय? एकंदरीत तो संशय आहे. प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकाच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येतं. सर, आणि ही जी घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे, शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि तिनं तिच्या वडिलाला फोन केला. वडील कुठतरी शेतात बाहेर गेले होते. त्याच्यानंतर तिचे वडील आले. काय होईल सर त्यांच्या दोघांचं? अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास. साहेब, वेपन हस्तगत झालं आहे का? जागेवरच पिस्टल पडलेलं आहे. हो.